श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कसे आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मित्र आणि मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थांची भक्ती करत असताना तुम्ही किती भक्ती करता हे महत्त्वाचं नाही, परंतु तुम्ही केलेली भक्ती किती मनापासून करता हे मात्र खूप महत्त्वाचे आहे. जेव्हा एखादा भक्त ज्याला त्याला जशी जमेल त्या पद्धतीने जेव्हा तो भक्ती करत असतो ना, मग जेव्हा त्याला वेळ भेटेल तेव्हा जरी तो श्री स्वामी समर्थ मनापासून जरी स्वामींना म्हणत असेल तरी देखील त्या नामस्मरणाने किंवा एकदा नाव घेतल्याने देखील स्वामी त्या भक्ताला प्रचिती देत असतात. अशी असते ती निस्वार्थ भावनेने आणि निशंक मनाने केलेली भक्ती. श्री स्वामी समर्थ हे असं दैवत आहे की आपल्याकडे कोणाचंच काहीच ठेवत नाहीत. प्रत्येक भक्ताला योग्य वेळ आली की त्याचे फळ हे नक्कीच देत असतात. आणि त्यामुळे श्री स्वामी समर्थांच्या भक्तांना स्वामींवर एवढा विश्वास आहे की स्वामी आपल्यासाठी नेहमीच आपल्या हिताच्याच गोष्टी करणार आहेत. कारण स्वामींना ते असे रूप मानतात की प्रत्येक जण स्वामी आई, स्वामी गुरु, स्वामी आई वडील, स्वामी बहीण भाऊ असं एकही नातं राहत नाही की त्यामध्ये स्वामींना पाहतात. मित्र आणि मैत्रिणींनो, आणि हेच आहे त्यांची निस्वार्थ भावना आणि त्यांची प्रेमळ भक्ती. आणि यामुळे स्वामींना त्यातील कोणत्याही रूपामध्ये येऊन त्यांना भक्तांना आपल्या मदत ही करावीच लागते. आणि नेहमीच स्वामी आपल्या भक्तांच्या पाठीशी हे असतातच. कारण प्रत्येक भक्तांना, भक्ती करणारा असो किंवा न करणारा असो, प्रत्येक भक्तांना स्वामी नेहमी म्हणत असतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. कोणीही स्वामींच्या फोटोकडे पाहिलं किंवा स्वामींकडे पाहिले तरी पहिला शब्द हा स्वामींचा हाच असतो की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि नेहमी स्वामी आपल्या भक्तांच्या पाठीशीही ठामपणे उभे असतात. आणि असेच स्वामींचे भक्त एवढी स्वामींवर विश्वासाने भक्ती करतात. आणि आज आपण स्वामींच्या एका भक्तांचा अनुभव शेअर करणार आहोत. आणि याचा अनुभव हा एका ताईंचा अनुभव आहे. आणि त्या ताई ह्या श्रीरामपूर येथील राहणाऱ्या ताई आहेत. चला तर मग त्यांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी कोणता चमत्कार केलेला आहे, त्यांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी कोणकोणते त्यांना अनुभव दिलेले आहेत, चला तर जाणून घेऊया त्या ताईंच्या शब्दामध्ये. चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात. स्वामी समर्थ शेअर करायचं आहे. हो, हा बोलते की नाव सांगायचे ताई. नाव नाही सांगायचं. रामपूर मधून, लातूर वरून, श्रीरामपूर. हा 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 हा. किती दिवस झाले स्वामी सेवा करता? आता जवळजवळ 2 वर्ष होते ना. आता हा हा पहिली ती होते पण पहिली सोडून दिली, ती अशी धरसोड झाली. हा हा हा. वेळेस आहे ना मनापासूनच केली. मग अगोदर कोणत्या देवाची भक्ती करत होता का? अगोदर पहिल्यापासून आपले स्वामीच होते. अरे वा, म्हणजे पहिल्यापासूनच स्वामींची भक्ती करत होते. हा, पहिल्यापासून दत्ताचं, म्हणजे माझं माहेर तिकडचं आहे ना, तो ते दत्ताचं देवगड जवळ होता आम्हाला. हा हा हा. दर गुरुवार जायचं, पहिला लहानपणापासून गुरुवार करायचे. शाळेत असल्यापासून गुरुवार होते. ट्राय करत होतो, थोडंच लागत नव्हता. कधी कितकं वेळ जाऊन पाहिले आम्ही, पण आम्ही कसं करायचो, घासाला गेलो का मग लावायचं. आम्हाला टाइम राहत नाही, काम आहे ना. नाही, फोन चालूच असतो ना ताई. चालू पण ते उचलवलंच नव्हतं. आज आहे ना, मी आता स्वामी सेवेचं कसे आले ते माझ्या मुलाच्या लग्नासाठी आमची ताई. त्याचं काय अजून करून काही आलंच नाही. मग दुसरे चमत्कार लय दिले स्वामी. पहिले 11 गुरुवार घडले, 3 गुरुवार झाल्यानंतर परत ते सोडून दिले. तर परत मग चालू केले. 13वा झाला, त्याच गुरुवारी मग मंदिरात गेले. गुरुवार चालू केले तर शनिवारीच माझ्या हातात गवत घेता मोठा साप आला. अरे बापरे. हा, साप आला मला ते कळलंच नाही. मी काय म्हटलं,
मग माझी सुरू होती आता मी तुमच्याबरोबर तर मग ते हातात मला काय वाटलं बेंडकोळी का काहीतरी हातातून गेलं ते गार गार लागलं तो हात आहे ना निम्मा पुढं निघाला हातातून. अरे आणि हातापर्यंत जाईपर्यंत तुम्ही काय करत होता? तो तसाच हातातच तो. आणि मग मी बघितलं मी खालीच पाहते म्हणलं काही बेंडकोळी काहीतरी हाताला लागली गार. तू पाहिलं हातात कुठं लक्ष दिलं आणि हातातच साप्या गवताच्या 2-4 काड्या आणि त्याच्यामध्ये तर ते निम्मा पुढं आला तर मग मला ते जड लागायला लागला हातात. मग मी बघितलं मग पाहिलं मी सोडून दिला. अहो पण तुम्ही हातात कसं काय घेतला? ते गवत घेता आला त्या गवतात. गवता बरोबर आला होता होय. गवता बरोबर आला. अरे बाप. हा आणि मग सोडून दिला. मग हिला म्हणलं अगं स्वप्नाली माझ्या हातात साप आलता म्हणलं. पण तिला हाका मारूस मी इतकी 10-20 फूट होती बाई ती. तिला पुढे येऊ शकते पुढे गायब झाला पण दिसलं. अरे म्हणजे तुम्हाला दिसलाच नाही तो कुठे गेला? तिला ती आली ना मग तिला दिसलाच नाही. मला नाही दिसला. तुम्हालाच फक्त दर्शन द्यायला आलेला? मलाच दर्शन दिलं त्यांनी. अरे ते झालं मग गुरुचरित्राचे पारायण केले. आता जवळ 8 झाले आता 1 राहिलेलं आहे याला करणार आहे पुण्यतिथीचे. गुरुचरित्र म्हणजे मूळ गुरुचरित्राचं पारायण केलं तुम्ही? नाही आपलं दिंडोरी प्रणीत. बरं. किती दिवसात संकल्प केला होता का? संकल्प केलता मी 9 पारायण करीन म्हणून. तर आता 1च राहिलेलं आहे माझं. मग काय अनुभव आले? मग परत दुसरा अनुभव असा आला मग मालकच दुखायला लागलं. काय दुखायला लागलं? दुखायला लागलं म्हणजे त्यांना हे झालं निमोनिया. अरे मग डॉक्टरला काही कळलंच नाही. मग 2-3 दवाखाने केले. डॉक्टरला म्हणजे कसं काय निदान सापडलं नाही? काय माहिती ते म्हणायचे थोडा येईन होईन बरं आणि घरी जा बाबा. आणि 5 दिवस ठेवलं 20,000 रुपये बिल घेतलं सोडून दिलं. दुसऱ्या परत दवाखान्यात आलो घरी परत त्रास व्हायला लागला. परत मग दुसऱ्या दवाखान्यात गेलो. मग तिथं बी दुसऱ्या दवाखान्यात चिठ्ठी दिली तिथं घेतलं नाही. म्हणे गोळ्या दिल्या 10 दिवसाची म्हणे आता होईन म्हणे क्लिअर होईन म्हणले. घरी आलो घरी 5 दिवसात ते डॉक्टरच्या गोळ्या खाल्ल्या खूप जास्त झालं कफ वाढला खूप. परत नेलं शिरसाटची इथं. शिरसाटची इथं नेलं त्याने 2 दिवस ठेवलं आणि 3ऱ्या दिवशी म्हणे तुमचं पेशंट हला म्हणे सिटी स्कॅन केल्यावर. आम्हाला ना चिठ्ठी सुद्धा दिली नाही शिरसाट डॉक्टरनी. मग तुम्ही पैसे का दिले त्या डॉक्टरांना? पैसे काय मग आता आपल्याला कुणाशी मतलब होता. 60,000 रुपये घेतले 3 दिवसात त्यांनी आयसीयू मध्ये तुमचं. तिथून मग म्हणे जाऊ द्या म्हणे तुम्हाला जिकडं न्यायचं तिकडं न्या म्हणे. अरे आता सगळी धावपळच उडली. मग कोणी पोरं मग संगमनेरला फोन केला डॉक्टरला. ते म्हणले इकडे आणू नका पेशंट फार वीक झालेलं आहे. आता जायचं कुठं कोणी म्हणतं पुण्याला चला कोणी म्हणतं नाशिकला चला कोणी म्हणतं संगमनेरला चला. पण मग ते जावायच्या ऑफिस मध्ये ना एक मॅडम होत्या. काय म्हणलं थांबा म्हणे माझे ना क्लासमेट आहे म्हणे. मी त्यांना फोन करते म्हणे. मग त्यांना फोन केला तर मग त्यांनी आम्हाला नगरला हलवा म्हणे. अहमदनगरला? नगरला. नगरला गेलो तर तिथं परजणे डॉक्टरची चिठ्ठी दिली आम्हाला. मग ते एकदम फुफ्फुसावर त्याच्या फुफ्फुसात गेला ते लिंबूनिया. मग लिंबूनिया मग तिथं गेलो रवी 2 दिवस ऍडमिट केलं. दुसऱ्या दिवशी गेले आणि तिथं मग म्हणजे डॉक्टर आम्हाला चिठ्ठी सुद्धा नाही त्यांना पेशंटची गॅरंटी नव्हती शिरसाटला. अरे बापरे. तिथं गेलो तर तिथं बी ते डॉक्टर तितकं पाहुण्याला बोलले जावायला म्हणे काय म्हणे तुम्हाला लक्ष देता आलं नाही का पेशंट फार वीक झालं फार कोमत जाण्याची शक्यता आहे म्हणे. अरे कशाला आणलं म्हणे तुम्ही. पण आता प्रयत्न करू म्हणे आता शेवटी देवाची साथ. हो ना. तिथं गेलो ना आम्ही. तर पहिल्या दिवशी आदल्या दिवशी नाही गेले पोरं गेले ॲम्ब्युलन्स मध्ये घेऊन. 11 वाजता त्यांना 2-2:30 वाजता ऍडमिट करून यायला. एक जण आला घरी एक तिथं राहिला. आणि मग तिथून आल्यावर मग दुसऱ्या दिवशी मी गेले. दुसऱ्या दिवशी मी गेले तर मग मला तिथंच ठेवून घेतलं. माझे स्वामी चरित्र नित्यशेवच पुस्तक घरी होतं. मी दुसऱ्या दिवशी पोराला घाललं माझं तेवढं पुस्तक मला पाठवून द्यावं कपड्यामध्ये. तिथं गेलं मग मी ते स्वामीच बसायची वाचीत. पहाटे उठले 5ला तर हातपाय धुतले का बाथरूम जाऊन आले का लगेच स्वामी चरित्राचे पारायण करायची. घरी एक शाळेत चालू होती ती आणि याच संपलं होतं श्रावण महिन्यातलं गुरुचरित्रचं. घरी कोण करत होतं सेवा? मीच करते. म्हणजे घरूनच नेलं होतं तुम्ही तिथं सेवा करायला?
हा घरून मग नंतर सांगितलं ना ते पोरांना मग मी. पुस्तक घेऊन ये म्हणलं नाही मला काय करमत नाही म्हणलं, इथं नुसतं पायरीवर बसून राहायचं. आयुष्य मध्ये होते. आणि मग नंतर तर ते आणलं पुस्तक. मग मी आता तिथं सकाळी संध्याकाळी जावा म्हणून तेव्हा करायची. आता तिथं एक अशी स्वामी सेवेकर भेटली मला. ती काय म्हणे अहो ताई तुम्ही स्वामींचे पुस्तक पाहिलं माझ्याकडून, तुम्ही स्वामी सेवा करता का? म्हणलं हा करते बाई म्हणलं, तेवढे जीवाला करमणूक आता इथं बसून तर काय आता काय करायचं असं ते करते म्हणलं. ती नाव इथं स्वामीचं केंद्र लय जवळ आहे म्हणून. अरे वा. नाव तर इतकं फक्त 5 मिनिटं सुद्धा लागत होती तिथं केंद्र. अरे वा किती जवळ. स्वामीने इथं कुठंच घेतलं नाही, तिथं त्यांच्याच याच्यात नेलं आम्हाला. अरे वा. मला केंद्र माहीत झालं का मग सकाळी 8च्या आरतीला, 10:30च्या आरतीला, संध्याकाळी 6च्या आरतीला तसं जमन जेवढं होईन तेवढं मी स्वामी तुम्ही करून घ्या आता. अरे वा. आणि मग गेले तर मग तिथं मग 2-4 दिवस बरं वाटलं. म्हणे आता शनिवारी गेलो आम्ही, गणपती बसायच्या दिवशी गेलो. हरताळच्या दुसऱ्या दिवशी इथून. आता मग तिथं बरं वाटलं म्हणे आता काय म्हणे शनिवारी गेलो म्हणे आता दुसऱ्या शनिवारी म्हणे आता 8 दिवस झाले आम्हाला. मग याच्यातून आयसीयू मध्ये टाकलेलं होतं, आधी सीसीयू मध्ये होतो मग आयसीयू मध्ये टाकलं. तिथं गेलं म्हणे आता काय नाही म्हणे रविवारीच्या दिवस ठेवू म्हणे, सोमवारी बाहेर काढू म्हणे, मंगळवार सुट्टी देऊ म्हणे तुम्हाला. आता क्लिअर झाले म्हणे बाबा आता बरं आहे म्हणे. त्यांना 10,000 इंजेक्शन दिले. ताई रात्रीतून रविवारी बाबा गेले ना कोमत. अरे ते कसं? मग मेंदूत ताप गेला. अरे अरे. आणि डॉक्टर वगैरे तिथं म्हणजे काय? म्हणजे काहीच नव्हतं राहिलं त्यांच्या. त्यांचं दवाखान्यात आणलं 30 किलो वजन घेऊन आलतो आम्ही घरी. अशी परिस्थिती होती. मग ते गेले मी तिथं स्वामीच्या मंदिरात इतके रडे दुसऱ्या दिवशी. म्हणलं स्वामी तुम्ही जर नाही मला वाचवलं म्हणलं माझ्या नवऱ्याला मी हे पुस्तक इथं सोडून देईन, परत तुमचं कधी नाव सुद्धा घेणार नाही म्हणलं. मग ते पुजारी लय भारी वाटलं. ते म्हणलं ताई तुमच्या मालकाला काहीच होणार नाही. सकाळी गेलं आरतीला मग ते मला तीर्थ द्यायचे, तीर्थ पाजा म्हणायचे, प्रसाद द्यायचे, प्रसाद द्या म्हणायचे. आणि त्या दिवशी डोळे उघडून पाहिले मी त्यांचे डोळे ना असे नुसते गारगुटवेन डोळे झाले पांढरे. आणि मग म्हणलं आता घ्या. मग आमच्या पायाखालची जमीनच सरकली बाई. पोरगं रडतय, मी रडते. दिवसभर आम्ही त्या दिवशी खरकटत तोंड नाही केलं. दिवसभर रडत राहिलो. कोणी कोणी भेटायला आलं का तेच आमचं. मग कोणी म्हणत पुण्याला घेऊन या, पुण्याला लागते 8-10 लाख रुपये. म्हणलं पैशाचा विषय नाही, पैसे काय कसं काही करू आम्ही, माणूस वाचला पाहिजे. पोराची झाली म्हणे पुण्याला नेऊ आपण, पुण्याला नेऊ. पण मी म्हणलं नको दादा आपण ना पुण्याला जायचंच नाही. आपल्याला स्वामींनी आणले ना त्यांना काय करायचं असेल ते करते. आता आपण स्वामीच्या भरोश्यावर आलंय ना, घरी स्वामी सेवा चालू होती आणि इथं स्वामीचं केंद्र जवळ आहे. आपल्याला एवढ्या दवाखान्यात पुढे घेतलं नाही. आपल्याला शेवटी स्वामी त्यांच्या दरबारात आणले. आपल्याला काही होणार नाही. पूर्ण विश्वास त्यांच्यावर. मग 2-4 दिवस त्या दिवशी नळ्या बिळ्या टाकल्या. 2-4 दिवस मग डॉक्टर सुद्धा स्वतः म्हणले ते आता देवाचे तो मला थोडा करायचा कुटकुट. त्याला वाटायचं बाप इथं राहतो काय पळत ना आरतीला. आता 6 ते 8 काढून द्यायचे बाहेर. मग मी तेवढे तवर मग 8-8:30 पर्यंत आरती 9 वाजेपर्यंत यायची तीर्थ घेऊन. पण मग थोडा लेट व्हायचं. मग तो मला थोडा कुरकुर करायचा. पण मग मी 2-3 दिवस गेलेच नाही मग त्या आरतीला. मग त्याच्यावर ते नळ्या टाकल्या. मग मी 2-4 दिवस मोकळीच झाली बाई. मग मी सकाळ संध्याकाळ जावं वाटत तेव्हा ते मंदिर जाऊन बसायची वाची. म्हणलं घरी आपले 108 चालू होते, इथं जेवढे होते तेवढे पारायण आपण करूच म्हणलं. इथंच सोडून देईन म्हणलं स्वामी मी जेवढे झाले मी मोजणार बी नाही. आणि तिथंच ते वाचायचे. घरी आले मग 4थ्या दिवशी बरं वाटलं. मग शुक्रवारी ना मग आम्हाला आयसीयू मधून बाहेर काढलं. परत आम्ही संकष्ट चतुर्थी गणपती बसायच्या दिवशी गेलो, संकष्ट चतुर्थी दिवशी घरी आलो. अरे वा. आता एकदम ठणठणीत आहे. 2दा चेक करायला नेलं. परत आता दवाखाना नाही, गोळी नाही, काही. अरे वा. म्हणजे तीर्थाने पण झालं ना स्वामींच्या. मीच वाचवलं. परत आता माझ्या आता दत्त जयंतीच्या वेळेस सप्ताह चालू होता ना गुरुचरित्रांचा. त्यावेळेस त्याला काय म्हणले असे सहज बनले म्हणले ते किती म्हणजे मी मुलासाठी करत होते त्याच्या लग्नासाठी सेवा त्यासाठी करायची. काय म्हणजे एवढं तर ते एक देव पावा ना म्हणे आपल्याला असे म्हणले त्या दिवशी स्वामी त्यांच्या स्वप्नात. अरे बापरे.
हा ते परत काय म्हणते स्वामी येऊन म्हणे तुम्हाला तिथं ये आलते म्हणे न्यायला. हा पण मी नेऊन नाही दिलं म्हणे तुम्हाला. हा हा हा. तुम्ही जरी दवाखान्यात होते माझं लक्ष होतं म्हणे तुमच्याकडं. हो ना, हो ना. असं एवढे बोलले. आणि मग एक दिवस असं रविवार होता, 5-6 दिवस झाले ते पारायणाला आपल्या. हा हा. त्या दिवशी मग 5 वाजता मग 6 वाजता मी परत स्वामी चरित्र वाचत असते. सकाळी गुरुचरित्र 14वा अध्याय, 18वा अध्याय, तिची एक माळ, स्वामीची एक माळ, देवपूजा याला तासभर जातो मला. मग संध्याकाळी तेवढं तेव्हा 108 स्वामी चरित्र चालू होते माझे, ते पूर्ण झाले, ते पूर्ण केले. आता मोजीचं नाही, रोजचं 1 होऊ, 1.25 होऊ, अर्ध होऊ, तेवढा वेळ भेटा तेवढं वाचिते. अरे वा. आणि मिस्टरांना मग स्वप्नात तसं आल्यानंतर काय म्हटले तुम्हाला मग? मग म्हणे बाबा माझ्या स्वप्नात आले म्हणे. आणि मला असेच म्हणले म्हणते मला जेवण मिळायला आलते आणि पण मी नेऊन नाही दिलं म्हणे. तुम्ही जरी दवाखान्यात होते ना तर माझं लक्ष होतं म्हणे तुमच्यावर. तुम्ही म्हणायचं ना, बघा मी सेवा करत होते आणि फळ तुम्हाला भेटलं. हा मग ते मला बोलायचे ना. हा हा हा. पूर्ण देत ना, करायला आलं की मग आरडाओरडा व्हायचा. आमच्याकडे गाय बी आहे, संध्याकाळी दुध काढायचे, हे करायचे, कामाची वस्तू नातू येड्यावानी करते. हा हा. लहान आहे का? बसती. हा हा हा. हा सांगितलं मग स्वामींनी. अरे वा. बघा स्वामींनी मरणाच्या दारातून परत आणलं त्यांना. असंच एकदा मागच्या वर्षी ना चैत्र पौर्णिमेच्या वेळेस नवरात्र चालू होतं. आणि आपला असं सांगितलं, केंद्रातूनच सांगितलं होतं तुळजापूरला जाऊन या म्हणे देवीला. आणि आमच्याकडे मोठी गाडी नव्हती, आता दसऱ्याला घेतली आम्ही. आणि मग भाड्याची गाडी केली. लहान मुलगा गाडी येतील त्याला तो काय म्हणायचा, आपण ताईची गाडी घेऊन जाऊ मुलीची, नाही तर मग मावशीची घेऊन जाऊ. कसं भाडं थोडं घालता. आपण ती गाडीला डिझेल टाकून 2-3 हजार 3.5 हजार डिझेल टाकून आपण परत रिटर्न मागे येऊ. 9-10 रुपये घालता म्हणे अक्कलकोटला याला जायचं तर तुळजापूरला. असं म्हणला. तो मग जरा मग त्याच्यासाठी तो जायचं मला त्याला घेऊन. पण तोच नाही म्हटला बाई, मला नाही यायचं म्हणे. मला जायचं. मग मुलीचा फोन आला तेव्हा नाही जायचं म्हणे. तिला म्हणलं नाही जायचं बाई म्हणलं आपल्याला, तोच नाही येत काय कोणासाठी जाऊ म्हणलं. मला नाही यायचं. आणि मग अशी पूजा करता करता ते लय रळली मी त्या दिवशी. आणि आता गुलाबाचं फुल पडलं स्वामी पुढचं ना वरचं. अरे वा. हा आणि दुपारी 2 वाजता परत फोन आला, दादा गाडी बघ आपण जाऊन येऊ. अरे वा. स्वामी आता पडलं म्हणलं, तो हाच म्हणला पाहिजे काहीतरी करा म्हणले. स्वामींनी तुम्हाला प्रचिती दिली की तू रडू नकोस, तुला मी अक्कलकोटला बोलवलंय. माझे 4-5 वेळेस झाले ताई अक्कलकोटला, तुळजापूरला. अरे वा. माझं शिक्षण काय लई नाहीये, 6वी झालेली. नाही, स्वामींच्या सेवेमध्ये आले ना ताई की प्रत्येकाला अनुभव हे स्वामी देतातच. अनुभव दिले बाई ते 2-3 मला चांगले. नाही देतात, काही का होईना पण अनुभव येतात. आणि कसं असतं आपल्या पण प्रारब्धाचे भोग असतात ना ताई. ताई आमचं ना आम्ही दवाखान्यात गेलो ना, आमचं फक्त 15 लिटर दूध होतं. पण आलो नवरात्रात दुर्गा सप्तमीचे पाठ बी मी 14 करीत असते दरवर्षी बरं का. आता पाठ चालू होते. दुर्गा अष्टमीच्या दिवशी असं एक माझी मैत्रीण आली म्हणे गाय घेता का. ती गाय घेतली 26,000ला. ती आज 80,000ची गाय. ती गाय आल्यापासून ना आमचं तेव्हापासून कंटिन्यू 60-65 लिटर दूध चालू आहे. 60-65 लिटर. बापरे. स्वामीचीच कृपा. आम्हाला गेले दवाखान्याला पैसे पण ते देऊ राहिले कोणत्या येईल. हो ना. नाही एकदा म्हणजे स्वामींची कृपा झाली ना की ताई नाहीच मग. आता तुम्हाला ते किती सुंदर सुंदर अनुभव स्वामींनी दिले बघा बरं. आता मुलाची तेवढी इच्छा आहे, आता ते त्यांच्या जावं योग्य वाटण तेव्हा करतील. हो ना. नाही एकदा हात पकडला ना की नाही सोडत. फक्त कसं वेळ येण्याची देर असते. मी तर म्हणले ना गदमर्दी मी आज करणारच नाही. मला लय एखाद्या दिवशी वैताग येतो. मी आज करणारच नाही. तेवढं त्या दिवशी जास्त करून घेते ताई. हो ना, तसंच असतं. करता आणि करविता स्वामी तुझी एकनाथा. करणारे ते आहेत, आपण कोणीच नाही. कोणाकडून किती सेवा करून घ्यायची, काय करायचं तेच ठरवतात. काय ना आता कालचाच दिवस, आता काल बुधवार होता. दर गुरुवारी मी मंदिरात केंद्रात बी जाऊन येते. आम्हाला केंद्र लय लांब आहे. जाते मी दर गुरुवारी. मी काय म्हणलं एकदा एक असं आलं माझं 9वा गुरुवार होता ताई. मी अशी गावाला गेले आणि मला असं कोणी भेटलं मी 10-5 रुपये देत असते त्यांना चहा पाण्याला. कोणी भेटू घरी.
हा हा त्या दिवशी मी इतकी वाट पाहिली, म्हणलं कोणीतरी जातं नाही भेटन, येतं नाही भेटन, कोणीच भेटलं नाही. हा त्या दिवशी आता गुरुवार 9वा हा आणि मार्गशीर्ष महिन्यातली अमावस्या होती. हा आणि घरी आले. घरी आले ती सून झालं ती घास कापायला. तर म्हणलं मग ते जेवत होती. तर मी काय म्हणलं, ती गेली घासाला, मग आपणच बाई म्हणलं. तेवढेच कंप्लीट 12:15 वाजले. आणि एक झोळी भगव्या कपड्यावाला झोळीवाला निम्म्या अर्ध्या वयचा माणूस आला. तर मग आता मी आले ते 20 रुपये मी वरच ठेवले होते बरं का. तर मी ती त्याला दिले. तर तो काय म्हणला, मला ताई घड्याळात बघ म्हणे किती वाजले, आता 12:15 झाले म्हणे, मी जेवायला आलो म्हणतो तुझी इथं, मला पैसे नाही लागत म्हणे. अरे बापरे, भिक्षेचा टायमिंग होता ना ताई तो. हा, आणि गुरुवार 9वा आणि ती मार्गशीर्ष अमावस्या बी त्या दिवशी. आज अमावस्या आहे मार्गशीर्ष महिन्यातली. आणि मला जेवायचं म्हणे. अरे मी त्याला बसायला टाकलं, जेवण वाढलं. म्हणलं जाऊ का म्हणलं काका भाऊ मी आता. हा जा म्हणताय. मग त्यांच्या संग तितका वेळ गप्पा मारला. तर परत कोणाला दिसला नाही. ते सुनाला वाटतं मला तर दिसन तिकडून जाता नाही येत नाही. आम्ही पटकन आलो. नाही आणि आता कालच्या गुरुवारी प्रसाद ठेवलेला, मी मंदिरात गेले आणि ते वाटीत लाडूचा प्रसाद, याचा ओंकारेश्वरचा प्रसाद होता. तिथून आल्यावर मेला जाई लय ऊन होतं, मग घासाला थोडं लेटच जाऊ. त्याच्यात मला मग मी लवकर बसले त्या दिवशी वाचायला 3 वाजता. आणि कधी नाही येणार कुत्र जी ते प्रसाद मध्ये पुरीला म्हणलं घी बाई म्हणलं खाऊन, आता खाऊ होती स्वामी पुढं खात होती. ती खाल्ला तिनं, अर्धा खाल्ला ना अर्धा तेच तुला. ते कुत्र्याचं पिल्लू आलं ते प्रसाद खायला, मी वाचते ते माझ्या पैसे आलो. अरे वा, म्हणजे स्वामी आले. हा, पण मी असा हात उचलला माझ्या डोक्यात. मग म्हणलं ही स्वामी आलते, मी काय बाई म्हणलं तिला काढून. पण मग मी ती वाटी बाहेर आणून ठेवली. बाहेर आणून ठेवली, ते पिल्लू परत आलं, ते प्रसाद खाल्ला. परत मला दाखायला आलं की मी खाल्ला म्हणून, मग बाहेर गेलो. अरे वा, किती सुंदर अनुभव आहेत ताई तुमचे. हे तसंच असतं, स्वामींच्या सेवेमध्ये आले ना की कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये स्वामी येतात, दर्शन देऊन जातात आणि आपल्या भक्तांना पण दाखवतात की मी हे केलेलं आहे. काल असं भलं मोठं फुल झालं याच्यात तयार. रोजच होतं, कधी स्वामी होते, कधी गणपती होते. काल दत्त महाराज दिसले मला. 5 वाजता मी 5ला उठत असते दर गुरुवारी. आंघोळ बिंघोळ करून गाय पिळायच्या, 7-8 गाय पिळावं लागायच्या. मग आंघोळ बिंघोळ देवपूजा करून गाय पिळते. तिथून पुढे स्वयंपाक केला मग मंदिरात जाते. आता मग काल ना दत्त महाराज आज पाठी स्वप्नात दत्ताची मूर्ती, गाय, आणि मी त्यांचा पाय पडते, हात जोडीते. अरे वा, किती भाग्यवान आहात ताई तुम्ही. स्वामी चरित्र एक दिवस स्वामीच्या मंदिरात गेले, मी आरती करते. आरती चालू तिथं मोरे दादा नाही का आपले दिंडुरीपर्यंत, ते माझ्या शेजारी उभा. मी काय म्हणते, आनंद शरणांगत या दासा चौपदी ते थारा, असं वाक्य बोलते मी. सगळे भाऊ बंद झाले, मी एकटीच बोलते. मग मी गप झाले. तर मग मला ते मोरे दादा म्हणते ताई चालू द्या, म्हणजे बरोबर आहे असंच चालू द्या. अरे वा, किती ताई भाग्यवंत तुम्ही. आणि एकदा बी आता याच्या प्रगट दिनाच्या आधी 2 दिवस तेव्हा बी जसं स्वामीच्या केंद्रात गेले. आणि मी काय म्हणते, आज तुम्ही स्वामी चरित्र घेणार नाही का? त्या बाय म्हणल्या हो घेणार आहे ना म्हणजे ताई, बसा म्हणजे आपण घेऊ. मग तेव्हा ते स्वामी चरित्राचं पारायण करताना स्वप्नात. पारायण चालू असताना स्वप्नात? म्हणजे मी घरी करत होते, पण तिथं गेलो, तिथं पारायण स्वामी चरित्राचं घेतात ना याच्या दिवशी केंद्रात. मग मी लाडू करून नेलते डबा भरून ते प्रसादाला. अरे वा, किती सुंदर ताई अनुभव आहेत तुमचे, खरोखरच. नाही असे म्हणजे एवढं स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर प्रत्येकालाच अनुभव येतात आणि प्रत्येकाला सुंदर सुंदर अनुभव येतात ताई. ते मुलगा लई चिडचिड करायचा, लई त्रास द्यायचा, पण तो बी आता इतका शांत झाला ना. आता नाही, आता कमी ते दोघं जाते कामावर, आम्ही गाय पाहतो. आता दुखण्यापासून मोठा मुलगा घरीच आहे. मालक लई ड्रिंक करायचे, लई वैताग द्यायचे, ते बंद झालं आता. सगळं चांगलं केलं त्यांनी. ती पण काय सेवा केली होती का त्यांच्यासाठी?
मी फक्त गुरुचरित्राचे पारायण आणि हे मुलासाठी म्हणून केलती मी, त्यांच्यासाठी काहीच नाही केलं. मी म्हणायचे स्वामी तुम्ही पाहून घ्या. पण ती सेवा त्यांना लाभली ना. हा, त्यांना लाभली. नाही तशी म्हणजे काही कोणती सेवा वाया जात नाही ना. जात नाही. कुठे ना कुठे तरी चमत्कार होतोच ताई. हा हा. खूप सुंदर अनुभव आहेत ताई, शेअर करते मी. हा हा. आम्हाला कसं काय कळलं पण. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ना. हा हा. चॅनलला तुमचे अनुभव पाहते कायम तुमचेच चालू आहे. आता तुम्ही ते पाहत होते अनुभव म्हणून. हा चॅनलला सबस्क्राईब करा. उद्या सकाळी तुमचाच व्हिडिओ येणार बघा सकाळी लवकर. हा का. ताई आम्हाला व्हॉट्सअपला एवढा तुमचा हाय करा ना, तेवढा व्हिडिओ पाठवा ना. बर हाय करा तुम्ही, मी पाठवते उद्या. हो चालेल. आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे प्रत्येक भक्तांचे अनुभव तुम्हाला लगेचच येतात ना ताई. मी इथून पाठवले की लगेच सर्वांना जे सबस्क्राईब करणारे लोक आहेत ना त्यांच्या जवळ सर्वात अगोदर पोहोचतो ताई. हो चालेल. पण व्हॉट्सअपवर हाय करते मी, मला त्याच्यावर पण पाठवा एवढा. हो नक्कीच. हो बाय. बाय. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मित्र आणि मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थांची लीला ही नेहमी अशीच असते. भक्तांवर नेहमीच कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये त्यांना त्या भक्तीचं फळ हे देऊन जात असते. परंतु मित्र आणि मैत्रिणींनो, भक्तीचं फळ मात्र नक्कीच मिळत असते. खूप लोकांना स्वामींच्या भक्तीमध्ये आल्यानंतर लवकरात लवकर अनुभव घेण्याची खूप इच्छा असते. परंतु ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ आहेत ते. त्यांना जेव्हा योग्य वेळ वाटेल तेव्हा स्वामी आपल्या भक्तीचं फळ हे नक्कीच आपल्या भक्तांना देत असतात. परंतु श्री स्वामी समर्थ आपल्याकडे स्वतःकडे कोणाचंच काहीच ठेवत नाहीत. त्यामुळे योग्य वेळ आली की स्वामी इतके देतात की तुम्ही भक्ती केल्याच्या डबल टिबल दुप्पट पटीने म्हटलं तरी स्वामी हे आपल्या भक्तांना नेहमीच देऊन जात असतात. परंतु वेळ हा मात्र खूप महत्त्वाचा आहे. जेवढा तुमचा स्वामींवर विश्वास जास्त असेल तेवढेच स्वामी अशक्य हे शक्य करून दाखवतात. हे मात्र प्रत्येक भक्तांच्या लक्षात येते. कारण श्री स्वामी समर्थांची भक्ती करत असताना सुख, समाधान, संयम, प्रत्येक गोष्टीचा आदर आणि खूप महत्त्वाचं म्हणजे स्वामींवरचा विश्वास हा नेहमीच खूप मोठा असतो. आणि त्यामुळे श्री स्वामी समर्थांची भक्ती करत असताना तो भक्त हा नेहमीच प्रत्येक गोष्टीतून निपुण होत जात असतो. तर मित्र आणि मैत्रिणींनो, या ताईंचा अनुभव खूप सुंदर होता. तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरू नका. तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी इथे नंबर दिलेला आहे. या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव तुम्ही नक्कीच शेअर करायचा आहे. जेव्हा तुम्हाला आलेला स्वामींचा एक अनुभव तुम्ही शेअर करता तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर अनुभव तर देतातच. त्याचबरोबर एक अनुभव तुमचा शेअर केल्यानंतर एखादा व्यक्तीने जर तुमचा अनुभव ऐकला तर तो जर स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळते. त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्कीच शेअर करायचा आहे. कारण ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांनी तुम्हाला अनुभव दिलेला आहे आणि तुमचे काम आहे की आपल्याला आलेला अनुभव शेअर करणे. कारण त्यामुळे खूप लोकांना मदत देखील होऊ शकते. आणि आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं एकच ध्येय आहे, ते म्हणजेच भक्ताने भक्त, स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे. त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्कीच शेअर करायचा आहे. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवासोबत. तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करत राहा. तर पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवासोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.